आणखी एक मोठी बातमी आहे। कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। अंबप गावात 718 मतदार बोगस असल्याचा आरोप झाला आहे, तर माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांनी तसा आरोप केलाय। सत्ताधारी गटाने बोगस नावं समाविष्ट केल्याचा दावा त्यांनी केला आहे। मतदार यादीतून बोगस नावं वगळण्याची मागणीही केलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागणार आहे। बीएलओ असून चुकीच्या पद्धतीने वागणं आणि वरिष्ठांचं, त्यांचे कोण वरिष्ठ असतील त्यांच्या ऐकून बोगस मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी ह्या तिघाकडून झालेली आहे। त्या शिक्षण संस्थेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतोय की तुम्ही नोकऱ्या आहे म्हणजे काय गुलाम नाही आहे, तुम्ही काय वाटेल ते करू नका, लोकशाहीचा हिंसा करू नका, लोकशाहीला घातक कृत्य त्यांनी करू नयेत, त्यापासून बाजूला राहावं। आणि हे तर शिक्षक आहेत, तुमचाच आदर्श, शिक्षकांचा आदर्श तुमचे विद्यार्थी घेणार आहेत। तुम्ही जर बोगस मतदान आणि बोगस नोंदणी करत असाल आणि मतदान करत असाल तर तुमचे विद्यार्थी काय आदर्श घेणार याचा विचार करून त्यांनी सत्वर याविषयी आपलं हे होऊन यातून लवकरात लवकर त्यांनी निवृत्त व्हायला पाहिजे आणि सरकारनं यांना सोडू नये, यांच्यावरती फौजदारी दावा करायला पाहिजे। स्थानिक राजकारणात निवडून येण्यासाठी जर अशा प्रकारे बोगस मतदान जर अंबपमधल्या छोट्या गावात नोंद होत असेल तर पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात अशा प्रकारचे बोगस मतदान किती आहे याचा निवडणूक आयोगानं विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे।